शांता अजूनही हे पद्मा बोलून काऊन नाही राहिली? काय माहित तिच्यासोबत काय झालं, काऊन नाही बोलून राहिली. तर सदम्यातच आहे ते. आजी, माझ्या बॅगमध्ये ग्लुकॉन-डीचं पाणी बी आहे, ते द्या तुम्ही पद्मा काकूले प्यायले, थोडंसं बरं वाटन. आणि आजी, मा आईले बी द्या, तिचं बी प्रण तुटन, अन्न न घ्यायचा. पेली नसन ते पाणी, द्या थोडंसं तिला प्यायले. अरे हो, आम्हाला फिकरच नाही आहे, आम्हाला आठवण बी येते आईची. घे शांता, तू बी पाणी पे. काढ बाई ग्रीष्मा, पाणी काढ, बॉटल काढ. अरे तुम्हाला एवढं सगळं कसं माहित? हे घ्या लागन, ते घ्या लागन. आम्ही आणणारच होतो सगळं, पण पद्मा काकूची पोरगी नाही का गुड्डी, तिने म्हणलं माई आई दिसन तर उपाशी असन तर घेऊन जाय सगळं. तिनं दिले तिच्या दुकानातले पूर्ण पॅकेट. काय बरं, पोरगी ते पोरगी बिचारी आली ना दिलं एवढं सगळं. मग ते तुमच्या मागं नव्हती लागली काही यासाठी? लागली होती ना, खूप लागली होती. पण आम्ही मग तिला समजावलं, तिला म्हटलं तुझी आई जर घरी आली तू आम्हाला फोन करजो. आणि फोन कोणाचा आणला रे तुला? तू असता आणला मी फोन, तू तर घरीच बोलली होती ना. मला एक सांगा का, तुम्ही एवढं धाडस केलं कसं रे? किती वाजता निघले तुम्ही रात्रीचे? आणि तुम्हाला सगळं माहीत कसं? शक्त मला पहिलेच आला होता तुमचा, काल परवा, पण काही समजलं नव्हतं. मग तुमच्या गोष्टी ऐकल्या आम्ही. ते नाही का पंजाब काका तुले म्हणत होते का तुमच्या आईने गायब झाली पद्मा, तुम्ही सोनं घेतलं असं. मग आम्ही पूर्ण ऐकलं ग्रीष्मानं आम्ही. मग आम्ही प्लॅन केला का चल आपणच पद्मा काकूले जंगलातून शोधून आणू. त्या रात्रीचे तुम्ही निघले, तुम्हाला काही भेव घेऊ रे? आता घरी जाऊन काय सांगा? जे होईन ते पाहू दे. सापडली ना पद्मा काकू? हो, ते तर आहेच म्हणा, आपलं दोघांचं घरी जाऊन बोलणंच होईन ना आता. पण बाबाला हे बी नाही माहित ना तू गेली म्हणून. मी काय म्हणतो, ह्या गोष्टी घरी जाऊन होईन. पहिले पद्माले होशात आणा आणि घरी सांगून द्या गावात का सापडली म्हणून पद्मा. आता दिवस निघला, सारे जण निघून आपल्या मार्गानं. हो शांता काकू, शांता काकू, मी जास्त बोलली तर मला माफ कर जा बा. पहिलेच वाटली मला थोडीशी भीती. याचा हिसाब किताब तर घरी गेल्यावर करू. कोण भेलं ना कोण बोललं ते सोडा. पण फोन आहे का रे? आहे का रे चार्जिंग देण्या? करू असं लागत असेल फोन इथून. तर इथं तर कव्हरेज नाही आहे, मग कशीच पाहिला आम्ही. पाहतो समोर जाऊन राहीन कव्हरेज तर मग करू फोन. पण पद्मा वहिनी बोलून कोण नाही राहिल्या? झालं ते झालं, आता झालं ना. आता काही चुपचाप राहून काही फायदा नाही होणार आहे. जे काही आहे ते खरं सांगा. तुमच्या आईनं आम्हाला खूप ऐकायला लागलं. तुमच्या आता आम्हाला गायब करण्याचा इल्जाम बी आमच्यावर होता. एवढं बोलूनही पद्मा वहिनी बोलून कोण राहिल्या? कोणत्या सदम्यात आहे? पद्मा, तू जंगलात कशी आली? जाऊ दे, ते बोलत नाही, राहू दे जंगलातील. चला आपण चाललो जाऊ. नाही 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 नाही, मला सोडून जाऊ नका. नाही 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 शांता काकू, मला सोडून नका जाऊ. मी खूप चूक केली, खूप केली चूक. तू जंगलात आली कशी एकटी? मी सोनं लपवायला आलती. मला वाटलं का घरी कोणी सोनं पाहिन ना तुम्हाला द्या लागन, म्हणून मी जंगलात आली ना. जंगलात सोनं लपून ठेवतो म्हटलं, तर मी आली. आणि आणखीन भेटन का याचं बी वाटलं मला, म्हणून मी सोनं लपवायला आली. काय झालं मलाच नाही माहीत. मी रस्ता बोलली आणि एक गावात तिथं 2-3 चोरं आहे का काय माहीत नाही, तेही मागं लागले. मग मला ते झोपडी दिसली, मी तिथं जाऊन लपली. कुठं आहे मग त्या पाचचं सोनं? माहीत नाही मला कुठं आहे, तर कुठं पडलं तर काहीच माहीत नाही. ते मागं लागले मागं ते 2-3 माणसं, तर मी धावत पळाली जंगलाच्या रस्त्यानं. कुठं पडलं आणि काय पडलं काहीच माहीत नाही. चंदा, तू असं कर, दिन्यासोबत समोर थोडीशी पाय कवरेज आहे का मोबाईलमध्ये, फोन करून द्या. थोडा वेळ बसू दे इथं, पाणी गिनी पिऊ. आणि त्यानं काय बिस्किट आणले आणि ते खा थोडे आणि चला मग जाऊ. तर आपल्याला ते पाहणार का नाही ना गावात कुठे गेले म्हणून ह्याही बाकीच्या. तर जा बरं, थोडंसं कवरेज येते का तर पाय फोनमध्ये. त्याला काही गरज आहे काकू? माई रात्रभर एकटी हिंडले ते, तर आता दिवस निघला, आता काय गरज आहे? जा ग्रीष्मा, पाहत इतक्यात आम्ही इथंच बसतो थोडा वेळ. चाल ग्रीष्मा, पाहू आपण. दिवसही निघला आणि अजून शांता आणि दिने आला नाही घरी. मोठी ती शपथ खाल्ली होती, आता काही फिकर नाही का झोपली असन चांगली तिथं? असंही नाही का चहा प्या लागन बा? तिनं तर शपथ घेतली, पण मी तर पेतो ना चहा. काही फिकर नाही. चाल मीच जाऊन पाहू का? ये श्यामराव, हे नाही आली का? शांता कुठं आहे? शांता नाही आली. शांताबाईनी कुठं आहे? कुठून येणार होती? घरी नाही का शांताबाईनी? नाही, त्या रात्री कुठं झोपल्या कोणी नाही.
त्याची मिटिंगच चालली ना पाटील काकाजीच्या घरी. अजून आली नाही घरी. आणि दिन्याच्या घरी झोपायला आलता ना. नाही मा घरी कुठचं दिन्या कोणीच तर नाही होतं, ते मी एकटाच होता. गेले कुठं हे पाटील काकाच्या घरी तर नसन सारेचे सारे. उठलो तेव्हाच इकडे तिकडे पाहून राहिलो, इले चहा करायची फिकर नाही. मी म्हणूनच राहिलो का त्या घरी येत होतो मी आता. कोणाचा फोन आहे येऊन राहिला? या तर शांतीचा फोन आहे. हॅलो, कुठे आहे तू? अजून घरी ये ना. तू नाही पेत चहा तर मला ते पाच. हॅलो बाबा, मी आई नाही वे, मी दिन्या बोलून राहिलो. कुठे गेली तू? ये हाय इथंच आहे. हे पहा मी इथंच आहे. आम्ही याच्यासाठी फोन केला का पद्मा काकू दिसली आहे. काय काय कुठे दिसली पद्मा? आणि तुम्ही कुठून बोलून राहिले? कुठे गेले आहे? काय पद्मा दिसली? हो बाबा दिसली आहे. आणि माहित आहे का, आम्ही पद्मा काकूलीच घेऊन येत आहे. आम्ही जंगलात आहे, येतो आम्ही. आणि आता पंजाब काकाला सांगून द्या, तुम्ही चिंता करून म्हणून आम्ही तुम्हाला फोन केला. आणि कव्हरेज कटकट होत आहे, तर म्हणून सांगून देतो तुम्हाला आम्ही. चला ठेवतो मी. काय म्हणे? कोणाचा फोन होता? सांगितलं नाही कोणाचा फोन होय. फोन तर शांताचा वय, पण बोलला दिन्या. सापडली म्हणते पद्मा काकू, आम्ही जंगलात आहे म्हणते. काय काय बोलते? काय बोलून राहिला दादा तू? काही तर समजून नाही राहिलं. ते सकाळीच आता दिवस निघला आणि त्याला कुठं पद्मा दिसली आणि जंगलात केव्हा गेले. जसं तुले वाटून राहिलं तसंच मला वाटलं. मी विचारलं तर मला म्हणते मग सांगतो सगळं, आम्ही जंगलात आहे, येतो आम्ही. तुला तर माहिती आहे ना, शांता ना तिचा दिन्या कम कारस्थानी नाही आहे. काय केले आणि केव्हा गेले काही समजलं नाही. पण एक तर बरं वाटलं का सांगून का पद्मा भेटली, म्हणून ती खुश होऊन राहिलो. चल आपण सांगू जाऊ त्याच्याकडे. चला आता तिकडे जाऊ, चौकात जाऊ. असंच पंजाब गिंजाब निघलेच असं ते पाहिले. महादेव भाऊ आहे का घरी तू? या तो पंचाचाच आवाज होय. हो हो ये घरी अंदर ये. कुठे गेल्या शांता वहिनी? मोठा प्रण घेतला होता ना. दिवस तर आता चांगले 8-9 वाजून राहिले, अजून शांता वहिनी नाही, कोणीच दिसून आलं. तू बी घरात बसून आहे. फक्त मोठ्या मोठ्या गोष्टीच होते का तुमच्याकडून? शांत बस पंजाब भाऊ, शांत बस. ऐकून घे महादेव काय म्हणते तर. काय ऐकू मी? ऐकण्यातच तर दिवस चालला. मला एक सांग, तू रात्रभर काय केलं? कुठे विचार केला का कुठं जायचा कायचा? कायचा विचार करू? रात्रीचं मी कुठं जाऊ? दिवस तर निघू द्या लागेल ना, मगच विचार करीन ना. निघला दिवस तर आलो मी. का कुठं गेली शांता काकू? हे पाय, पहिले ऐकून घे. पहिले बोलायच्या अगोदर जसं तोंड सांभाळून बोलावं माणसानं. पुढचा कोण काय बोलते याचाही विचार करावा. म्हणून मी सांगतो ऐक. सापडली तुही पद्मा. रात्रभर दोघा साऱ्यानं रात्रभर जंगलात पाहिली तिले. काय झालं ते पुढचं माहीत नाही. मला आत्ताच फोन आला, मी तुझ्या घराकडेच येऊन राहिलो होतो. तर सापडली म्हणून फोन आला आणि मोबाईलमध्ये कव्हरेज नाही म्हणे. येतो म्हणे आम्ही. काय बोलते महादेव भाऊ? सापडली पद्मा? बाप्पा बाप्पा, जंगलात कुठं गेली हे सापडली? देवा देवा गजानन महाराज, पावले आता. कोणाले पावले? कुठं आहे म्हणते? कोणासोबत गेली म्हणते जंगलात? कोण गेलं तर पाहाले? एवढे प्रश्न नको विचारू मले पूर्ण माहीत नाही. फक्त मला आताच फोन आला शांताचा, दिन्याचाच आला का पद्मा काकू सापडली आहे, जंगलात आहे, आम्ही घेऊन येऊन राहिलो म्हणून. शांता वहिनी का शांता वहिनी आहे त्या काही बी करू शकते. हो, त्या काही बी करू शकते आणि तू काही बी बोलू शकतो. ते जाऊ दे शामराव. चाल, ते जंगलात एकट्याच आहे त्या. कुठंपर्यंत आल्या तर गाडी घे माही आणि चाल आपण जाऊ. किती दूर आल्या आणि काय आल्या तर. गाडी थोडी जाते जंगलात. निघले असन त्या. आता फोन येऊन तर 10-15 मिनिट झाले. मी बी येतो महादेव भाऊ, मी बी येतो. चला.